अगं काय चटपटीस करतेस का? हो करते ना. बाहेरपेक्षा जास्त कुरकुरीत आणि झणझणीत चना कोळी वडा करूयात. रात्री 1 कप काबुली चणे भिजत घातले. त्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला म्हणजे चणे छान आतपर्यंत भिजतात. भिजवलेले चणे कुकरमध्ये घालून एक शिट्टी मोठ्या आचेवर व दुसरी शिट्टी मध्यम आचेवर देऊन घेऊ. कुकर थंड झाला की चणे गाळणीने गाळून घेऊ म्हणजे पाणी राहत नाही. चणे छान शिजलेले आहेत. एका बाउलमध्ये शिजवलेले चणे, त्यात 2 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचे पीठ, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिंग, मीठ, कोथिंबीर आणि लिंबू रस घालू. सगळं छान मिक्स करून घेऊ. कढईत तेल गरम करून घेऊ. तेल मध्यम गरम झाल्यावर तयार मिश्रणाचे छोटे छोटे भाग तेलात सोडू. आता हे छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. वा, किती मस्त कुरकुरीत चना कोळी वडा तयार झाला आहे बघा. लसूण पाकळ्या सहित ठेचून घेतला तो तळून घेऊ. हिरव्या मिरच्या तळून घेऊ. हिरवी चटणी तयार करू. पुदिना, कोथिंबीर, दही, चाट मसाला, मीठ, साखर मिक्सरला वाटून घेऊ. चण्यावर लसूण, कांदा, कोथिंबीर, मिरची व हिरवी चटणी सोबत सर्व करू. चना कोळी वडा तयार. तुम्हाला ही झटपट आणि सोपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.